अखेर मुंबई सिनेट निवडणुकीचा निकाल आज लागण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबई विद्यापीठावर भगवा फडकणार यात काही शंका नाही। त्यामध्येच आता एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। मतमोजणी चालू झाल्यानंतर सिनेटच्या या 10 जागांपैकी युवा सेनेने गेल्या वेळी 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या आणि आता जसं निकाल यायला सुरुवात झालेली आहे तसं 5 पैकी 5 जागांवर युवा सेनेचे उमेदवार हे अग्रस्थानी आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचा पहिला निकाल सुद्धा आलेला आहे। मयूर पांचाळ हे ओबीसी वर्गातून जिंकून आलेले आहेत। त्यामुळे युवा सेनेने पहिलं खातं खोललेलं असताना अजून 5 उमेदवार हे आघाडीवर आहेत। त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भाजपा यांना भोपळा सुद्धा मिळणार नाही असं दिसतं। यावर वरुण सरदेसाई ठाकरेंचे खंदे समर्थक आणि सचिव यांनी सांगितलं की आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकणार आहेत। त्यामुळे मुंबई विद्यापीठावर युवा सेनेचा झेंडा पुन्हा एकदा फडकणार यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मुंबई विद्यापीठावर युवा सेना यावेळी 10 पैकी किती जागांवर विजयी होऊ शकते? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।